पुणे शहरात तापमानाच्या पाऱ्याचा प्रवास 40च्या दिशेने सुरू झाला असून पुढील आठवड्याभरात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शहरात शनिवारी दिवसभरात 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून पुढील 2 दिवसात या हंगामात पहिल्यांदा पारा 40 अंशाच्या पुढे जाणार आहे. पुणेकरांनी ऐन उन्हाळ्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीसदृश पाऊस आणि रात्रीचा गारवाही अनुभवला, पण रविवारपासून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पुढील 2 दिवसात पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात आकाश कोरडे राहणार असून कमाल तापमानात 2 ते 3 अंशात वाढ होणार आहे. पुणेकरांनी शनिवारी याची चुणूक अनुभवली. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातही उन्हाचे झटके बसत आहेत. लोहगाव येथे दिवसभरात 40.6 तर कोरेगाव पार्क येथे 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारी सुट्टी असलेले नागरिक टोपी आणि स्कार्फ बांधून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. रात्रीच्या उकाड्यातही वाढ नोंदवण्यात आली आहे. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये अकोल्यामध्ये 43 डिग्री सेल्सिअस आहे, अमरावतीमध्ये 42 आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा 40पेक्षा जास्त आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान 40च्या वरती गेलेलं आहे, ज्यामध्ये परभणीमध्ये 41 डिग्री सेल्सिअस, मालेगावमध्ये 41 डिग्री सेल्सिअस आणि इतर ठिकाणीसुद्धा 38-39 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. आणि कोकणचा जर विचार कराल तर कोकणामध्ये 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आता मागील 24 तासांमध्ये नोंदवलं गेलेलं आहे. आता हे जे तापमान वाढतं आहे हे साहजिक आहे. या दिवसांमध्ये तापमान वाढ ही होतच असते आणि आता जे डिपार्चर आहे किंवा सरासरीपेक्षा हे जे तापमान आहे हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे. आणि जरी हे 40पेक्षा जास्त असलं तरी हीटवेव्हचा जो क्रायटेरिया आहे किंवा उष्णलहरीचा जो क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये पहिला क्रायटेरिया असा असतो की 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणं गरजेचं असतं आणि दुसरं म्हणजे ते सरासरीपेक्षा जवळजवळ 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त असणं गरजेचं असतं. तर आता जे ते सरासरीपेक्षा जर आपण काढलं किती जास्त आहे किंवा कमी आहे, तर असं दिसून येतं आहे की तापमान हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे, ते 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त नाही आहे. म्हणून आपण अजून हीटवेव्ह दिलेली नाही आहे, परंतु येणाऱ्या 2 ते 3 दिवसांनंतर काही ठिकाणी हीटवेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यावेळी आपण हीटवेव्ह देऊ. जरी हे तापमान हीटवेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय करत नसलं तरी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अकोल्यामध्ये आता 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, ते सरासरीपेक्षा 2.4 डिग्री सेल्सिअस इतकं जास्त आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे तापमान 45पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळी ते तितकं होईल त्यावेळी नक्कीच हीटवेव्ह आपण त्या डिस्ट्रिक्ट्सला हीटवेव्ह वॉर्निंग्स देऊ. हीटवेव्ह किंवा उष्णलहरीच्या वेळी काही कॉमन गोष्टी आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेळोवेळी पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. आणि दुपारच्या वेळी ज्यावेळी हीट पीकवर असते 12 नंतर, स्पेशली 12 ते 4 ह्या दरम्यान बाहेर सनमध्ये एक्सपोज राहणं चांगलं नाही आहे. त्याचबरोबर जे लेबर काम करतात विविध ठिकाणी त्यांनीसुद्धा दुपारच्या वेळी रेस्ट घेणं गरजेचं आहे. आणि टोपी बाहेर पडताना टोपी वापरणं किंवा इतर ज्या इम्पॉर्टंट किंवा ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट येत्या काही दिवसात तीव्र होणार असून विविध भागांमध्ये हवामान कोरडं राहणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात दिवसभर किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीजवळील भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून उष्णता आणखीन वाढणार आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहिलं तरी पावसाची शक्यता नाही. किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. विदर्भात दुपारी तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असून कमाल तापमानाचा पारा 38 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे काही भागात उष्माघाताचा धोका वाढण्याचीही शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात उष्णता दिवसभर कायम राहिली तरी हलके वारे सुरू राहतील. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.